शिर्डीमध्ये आज सकाळी 10 वाजता विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे। सध्या शिर्डीमध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे आणि त्याच्यावर कुठेतरी बंधन घालणं आवश्यक असेल आणि त्यासाठीची ही बैठक आहे। माजी खासदार सुजय विखे पाटील सुद्धा त्यासाठी उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। शिर्डीतील हत्याकांडानंतर उपाययोजना राबवण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। प्रशांत, काय नेमकं बैठकीत मुख्य मुद्दे असतील चर्चेसाठीचे आणि कोण कोण महत्त्वाचे नेते त्याच्यासाठी उपस्थित असतील? खरं बघितलं तर साईंची शिर्डी आहे, श्रद्धेची शिर्डी आहे। मात्र ह्या शिर्डीत गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात जो सहज पैसा उपलब्ध होतोय त्या पैशामुळे गुन्हेगारांचं वास्तव वाढतंय आणि ही गुन्हेगारी वाढते आणि त्या गुन्हेगारीने आतापर्यंत अनेक जणांचे बळी घेतले आहेत। गुन्हेगारी ही थांबण्याचं नाव घेत नाही आहे। त्यामुळे आज पुन्हा एकदा ग्रामस्थ एकवटले आहेत। शिर्डीतले जे सगळे प्रमुख पक्ष आहेत, सगळे ग्रामस्थ आहेत, त्यात साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा 2 कर्मचाऱ्यांच्या मागच्या सोमवारी बळी गेला होता। त्यामुळे साईबाबा संस्थांचे कर्मचारी आहेत असे सर्व मिळून आज संध्याकाळी जे आहे शिर्डीतील नाट्यगृह आहे त्या ठिकाणी ग्रामसभा घेणार आहेत आणि ह्या ग्रामसभेत एकंदरीतच गेल्या अनेक दिवसापासून जी शिर्डीतली मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढते आहे तिला कसा अटकाव करायचा, अवैध धंदे आहेत, त्यावेळेस बरोबर अवैध प्रवासी वाहतूक आहे, काही एजंट कडून भाविकांची फसवणूक केली जाते, असे जे अनेक मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर आज साधक बाधक चर्चा होणार आहे। अगदी, आणि त्याच्यामुळे अगदी थोड्याच वेळात जेव्हा प्रत्यक्ष बैठक सुरू होईल तेव्हा नेमकं काय घडतंय याचे तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।